नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. दररोज आपण XAU-USD या मार्केटचा आपण ॲनालिसिस व्हिडिओ तयार करत असतो. सो आजचं मार्केट पण खूप मस्त होतं ट्रेड करण्यासाठी, पण मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी आज लॉस बुक केला असणार, कारण प्रॉपर नॉलेज नसतं आणि मग मध्येच कुठेतरी ट्रेड्स प्लॅन करत जर तुम्ही बसला असणार तर तुम्हाला 100% लॉस झाले. कारण जर तुम्ही प्रॉपर नॉलेजने प्रॉपर रेजिस्टन्सवरती किंवा सपोर्टवरती ट्रेड करत असाल तर तुमचा खूप कमी चान्सेस होते की आज SL तुमचे हिट झाले असतील. ओके, जर एकंदरच तुम्ही बघितलं तर अपसाईडला आज 500 पिप्सची मुवमेंट आलेली आहे. ओके, परवा दिवशीच आपण डिस्कशन केलेलं फ्रायडेला की बाईंग साईडला मोस्टली मुवमेंट येणार आहे. सो मी आज दिवसभर बाईंग साईडलाच ट्रेड शोधत होतो. आता तुम्ही लोक काय करता, जर समजा बाईंग साईडचं डायरेक्शन तुमचं फिक्स आहे तरी पण पॅनिक होऊन सेलिंग साईडला ट्रेड शोधत बसता आणि मग लॉस करून बसता गाईस. सो एकदा आपलं झालं ना कन्फर्म की आपल्याला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचं आहे तर फक्त तुम्हाला मेजर सपोर्ट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि तिथून तुम्ही बाईंग साईडलाच ट्रेड शोधायचे आहेत. ओके, चलो आज मार्केटमध्ये काय झालं तर मार्केटने आज एक अपसाईडला बघा जी ओपनिंग कॅन्डल होती. ओके, 15 मिनटावरती आपण बघतोय ओपनिंग कॅन्डल जी होती त्या कॅन्डलने एक छोटासा पुलबॅक गेला, सेलर्सला एंट्री दिली आणि डायरेक्ट अपसाईडला मोमेंटम दिलेला आहे. सेलर्सचे बरेच लोकांचे SL हिट करून अपसाईडला मुवमेंटम आणि कंटिन्यूस 500 पिप्स मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट आली. ओके, जर प्रॉपर लेवल जर आज ज्या वर्क झाल्या त्या या होत्या बघा, या प्रॉपर रेजिस्टन्सवरती तुम्ही बार जरी ट्रेड प्लॅन केला असता तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. ओके, 140 पिप्सची मुवमेंट तुम्हाला मिळालेली आहे. एक प्रॉपर सपोर्ट झोन जर तुम्हाला मार्क करता आला असता तर तुम्हाला 140 पिप्सची मुवमेंट मिळाली असते. आज लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण एक ट्रेड प्लॅन केला, तो एक्झॅक्टली बाईंग साईडला होता, ज्यात आपण 60 पिप्स कॅप्चर केले. जास्त पिप्स आपल्याला कॅप्चर करता आले नाहीत, फक्त 60 पिप्स कॅप्चर केले आणि आपण लाईव्ह स्ट्रीम हे आपलं एंड केलेलं आहे. ओके, चलो आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये ज्या मुवमेंट्स एक्सपेक्टेड आहेत त्याच्यावरती थोडंसं आपण बोलूया. बघा, माझा व्ह्यू तर क्लिअर आहे. मला असं वाटतं की मार्केट अप साईडलाच रॅली करेल. ओके, 15 मिनटावरती मेजर अशी ट्रेंड लाईन तयार होती आहे. 230 पिप्सची मुवमेंट आहे. 60 पिप्सचा SL लावून काहीच करूया प्लॅन उद्याच्या दिवसात, कारण ही एक लेवल आहे त्याच्यावरून मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम येऊ शकते. ओके, आजचा व्हिडिओ छोटा असेल कारण बऱ्याच गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत. सो खूप गडबडीत मी हा व्हिडिओ बनवतो आहे. सो डायरेक्ट तुम्हाला लेवल्स देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करा. ओके, 4016 या लेवलच्या वरती तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय गाईज. ओके, एक्झॅक्टली. आणि जर सेलिंगला तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर बघा, आता हे अख्खा झोन ब्रेक होऊ देत, म्हणजे ही जी लेवल आहे ना 3990 याच्या खाली मार्केट येऊ दे, मग आपण सेलिंगचा प्लॅन बघूया. ठीक आहे, या दोनच गोष्टी फॉलो करा आणि व्यवस्थित गाईज ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ठीक आहे, 160 ते 260 पिप्सचं टार्गेट या लेवलवरून आहे. 3990 डाऊन साईडला आणि अप साईडला 4016 या लेवलच्या वरती. जर अजून सेफ ट्रेड पाहिजे असेल तर डायरेक्ट या लेवलच्या वरती 4032 इथून तुम्ही एक मेजर रेजिस्टन्स बघा आणि 280 पिप्ससाठी ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, चलो बाय बाय. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आणि दररोज डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघत जावा आणि त्यानुसार ट्रेड्स प्लॅन करा. नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. रिअल वन्स क्लबमध्ये सकाळी लेवल्स मी अपडेट करेनच. ओके, जे रिअल वन्स क्लबमध्ये नाही आहेत त्यांनी लवकर GTCमध्ये जाऊन अकाउंट ओपन करा, XMमध्ये अकाउंट ओपन करा आणि खाली जो व्हॉट्सॲपला नंबर दिलेला आहे तिथं मला तुमचा ID नंबर पाठवा. मी लगेच रिअल वन्स क्लबला तुम्हाला ॲड करून घेतो. ओके, थँक्यू सो मच गाईज. बी रिअल वन.